श्री स्वामी समर्थ. प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर 26 एप्रिल 2025 वार गुरुवार रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी. या दिवशी महाराजांनी आपला देह ठेवला होता आणि त्या निमित्तानेच आपल्याला विविध सेवा करून त्यांची पुण्यतिथी साजरी करायची आहे. त्यामध्ये आपण बऱ्याचशा सेवा आपल्या चॅनलवरती तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत, त्या सेवासुद्धा तुम्ही करा. आज आपण जी सेवा पाहणार आहोत ती साक्षात स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्याला प्रसाद रूपी दिलेली सेवा आहे. ती म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र हा स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांसाठी दिलेला प्रसाद आहे. जो भक्त हा प्रसाद श्रद्धेने ग्रहण करतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. महाराजांचा साक्षात कृपा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहतो. बघा, तुमचं कितीही मोठं संकट असू द्या तुमच्या आयुष्यामध्ये, कितीही मोठी एखादं तुमची इच्छा असेल ती पूर्ण होत नाहीये, किंवा कुठलाही मोठा आजार असेल, कुठल्याही संकटावरती प्रभावी सेवा ती म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्राचं तुम्ही अनुष्ठान करू शकता. ते 11 दिवसाचं 21 दिवसाचं तुम्ही पुण्यतिथी विशेष करू शकता. जर आता 11 दिवसाचं आपण पाहायला गेलो तर तुम्ही 16 एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत पुण्यतिथीच्या दिवशी तुमचा 11वा दिवस येईल अशा प्रकारे तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी खूप काही नियम नाही आहेत. तर आता आपण कसं करायचं ते अनुष्ठान ते पाहूया. सगळ्यात आधी तर काय, 16 तारखेला जर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार असाल तर तुम्ही जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा. तिथे एक नारळ, खडीसाखर अर्पण करा. तुमची कुठली इच्छा आहे, संकट आहे की ज्यासाठी तुम्ही हे अनुष्ठान करत आहात ते बोलून दाखवा, मुजरा करा महाराजांना. एक प्रकारे महाराजांना विनंती करायची आहे की मी जे काही अनुष्ठान करणार आहे, सेवा करणार आहे ती निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पडू दे, अशी प्रार्थना तुम्हाला महाराजांना करायची आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसा. सगळ्यात आधी तर सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, आपली नित्य देवपूजा करून घ्या. तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला पूजा मांडण्याची गरज नाही. आहे तिथे स्वामींची मूर्ती ठेवा. पहिल्या दिवशी तुम्ही स्वामींचा पंचोपचारे पूजा करून घ्या, स्वामींचा अभिषेक करा. त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावा, अक्षता वाहा, फुले वाहा, धूप दीप अगरबत्ती ओवाळा, आसन घेऊन बसा. सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा असतो. संकल्प करत असताना उजव्या हातामध्ये एक फूल घ्या, हळद कुंकू, अक्षता, पैभर पाणी घ्या. तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा. गोत्र तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काश्यप बोला आणि तुमची कुठली इच्छा आहे, कुठलं संकट आहे की ज्यामुळे तुम्हाला हे तारक मंत्राचं 11 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे ते महाराजांना बोलून दाखवा. ते संकल्पयुक्त पाणी जे आहे ते तुम्ही तुळशीला न सोडता इतर कुठल्याही झाडांना घालू शकता. ही झालं तुमचं संकल्प. एक वेळ निश्चित तुम्हाला करायची आहे. सकाळी तर 11 दिवस सकाळीच पारायण करा, संध्याकाळी तर 11 दिवस संध्याकाळीच ही सेवा करा. तर तुम्ही कुठलीही एक वेळ निश्चित करा आणि त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, त्या वेळेमध्ये तुम्ही करू नका. त्याचप्रमाणे आता तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी सगळ्यात आधी तर काय की जेव्हा तुम्ही सेवेला बसणार आहात तेव्हा एक ग्लास किंवा तांब्या भरून पाणी तुम्हाला महाराजांसमोर ठेवायचं आहे. एक अगरबत्ती लावायची आहे, महाराजांना मुजरा करायचा आहे. सर्वात आधी तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक माळ जप करा. त्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर मग तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे. महाराजांच्या आरती केल्यानंतर मुजरा करून मगच तुम्हाला उठायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहात ना तेव्हा तुम्ही जो काही ग्लास ठेवलेला आहे, तांब्या ठेवलेला आहे त्यावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे. म्हणजे समजा इथे आपण ग्लास ठेवलेला आहे त्यावरती तुम्हाला तुमचा असा उजवा हात ठेवायचा आहे आणि त्यावर उजवा हात ठेवून तुम्ही तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. ही झाली सेवा. सेवा झाल्यानंतर अगरबत्ती जी आहे ती जर तुमची आयुर्वेदिक असेल तर तुम्ही त्याची विभूती जी पडते खाली राख पडते ती त्या पाण्यामध्ये थोडीशी टाका, तुमच्या कपाळी लावा, गळ्याला लावा. अशा प्रकारे करू शकता. जर तुमच्याकडे ती केमिकलयुक्त अगरबत्ती असेल तर थोडीशी पाण्यामध्ये टाका, तुमच्या कपाळी लावा, तुमच्या गळ्याला लावा. असं प्रत्येक घरातल्या सदस्यांना तुम्ही लावू शकता. ते झाल्यानंतर हे जे पाणी आहे हे पाणी तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ही सेवा करत आहात त्या व्यक्तीला प्यायला द्या किंवा घरातल्या प्रत्येक सदस्यांनी थोडं थोडं प्या. घरामध्ये शिंपडा, फक्त टॉयलेट बाथरूमच्या तिथे शिंपडू नका. यामुळे काय होतं तर घरातली नकारात्मकता निघून जाते, घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तुमच्या घरामध्ये जर काही इडापिडा असेल, काही वाईट बाधा असेल तर ती निघून जाते आणि परत आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही.
तारक मंत्राचं आपण जे हे पाणी घेतलेलं आहे ते घेताना आपण सर्वसाधारणच घेतो, पण जेव्हा आपण तारक मंत्राची सेवा या पाण्यावरती करतो तेव्हा त्या तारक मंत्राचं फक्त पाणी न राहता ते एक अमृत बनतं. कारण तिथे असणारी देवांपाशी असणारी सकारात्मकता, देवांमधील सात्विक लहरी त्याच्यामध्ये येत असतात. आपण जी सेवा करत आहोत, आपण जो तारक मंत्र म्हणत आहोत, त्याचे सर्व प्रभाव त्या पाण्यावरती पडत असतो. पाणी ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आकर्षण करण्याची जी क्षमता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन करताना किंवा एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करताना बऱ्याचशा वेळा पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे तारक मंत्राची ही जी सेवा आहे ना, ती तुम्ही नक्की, याआधीही तुम्ही या सेवा खूप वेळा केल्या असतील आणि त्याचे अनुभवही तुम्हाला आलेले असतील. तुमचे अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा की जेणेकरून सर्वच जण वाचतील आणि त्यांनाही त्याचा फायदा होईल. तर तुम्ही स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष 16 एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत 11 दिवसाचं हे अनुष्ठान करू शकता. 21 दिवसाचंही करू शकता आणि 11 दिवसामध्ये तुम्ही 21 वेळा ही सेवा करू शकता. म्हणजे सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा असंही करू शकता किंवा दररोजच्या दररोज तुम्ही तारक मंत्र पठण करू शकता. तर बघा, तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. तारक मंत्राचे हे अनुष्ठान करा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, संकट दूर होतील. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.